साहेबांच्या कार्यालयासमोर जर अशी अवस्था असेल तर तालुक्यातील गावांची काय परिस्थिती असेल, हा प्रश्न आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. कारण माननीय तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पाण्याचे साम्राज्य, खड्ड्यांनी विद्रूप झालेला रस्ता, साचलेलं पाणी आणि वाहतुकीची बेशिस्त अवस्था नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामं घेऊन येत असतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने या कार्यालयाकडे पोहोचतात. मात्र कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना चिखल, साचलेलं पाणी आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. अवघ्या हलक्याशा पावसानंतर देखील येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते आणि या पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो. नागरिकांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत कार्यालयात पोहोचावे लागते. महिलांची मोठी गैरसोय होत असून ज्येष्ठ नागरिकांना घसरून अपघात होण्याची भीती देखील कायम आहे. यामध्ये भर म्हणजे कार्यालयासमोरच बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे रस्ता अधिकच अरुंद झालेला आहे. त्याचवेळी मोठ्या वाहनांची सतत वाहतूक सुरू असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून या परिसरातून मार्ग काढत जावं लागतं. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही परिस्थिती एवढ्या दुर्गम गावातील नाही, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदार यांच्या कार्यालयासमोरची आहे. प्रशासनाचे प्रमुख कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी जर स्वच्छता, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा असा बोजवारा उडाला असेल तर तालुक्यातील इतर गावांची काय परिस्थिती असेल त्याची तुम्ही सहज कल्पना करू शकता. येथे नागरिकांमधून उपस्थित होणारा प्रश्न अगदी रास्त आहे. सामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार? कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना किमान सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ मार्ग देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी नाही का? NGTV मराठीची प्रशासनाला थेट मागणी आहे. तहसील कार्यालयासमोरील खड्डे तातडीने बुजवावेत. पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी. परिसराची नियमित स्वच्छता करावी. बेकायदेशीर पार्किंगवर तात्काळ कारवाई करून वाहतूक शिस्तबद्ध करावी. कारण नागरिकांना त्रासमुक्त सेवा देणे ही केवळ अपेक्षा नसून प्रशासनाची जबाबदारी आहे. या नागरिकांच्या प्रश्नावर संबंधित प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.